नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. आज सकाळी आमच्याकडे नाश्ता केला. नंतर आईबाबा थोडे कामानिमित्त बाहेर गेले आणि मग मला पण स्वयंपाक बनवायचा थोडा कंटाळाच आला. 2-3 दिवस झाले इंस्टाग्रामवर एकच रील येत होती. मग मी पण म्हटलं चल आपण पण आज ट्राय करून बघूया. त्याकरिता सर्वात आधी मी कांदे छान पातळ पातळ कापून घेतले आणि त्यानंतर त्यात मिरची आणि कढीपत्ता पण ऍड केला. आज घरी कोथिंबीर नव्हती. मग म्हटलं चला डब्यात शोधूया कसुरी मेथी तरी मिळेल. 1-2 डबे शोधल्यानंतर कसुरी मेथी तर मिळाली. सोबत चिवडा पण दिसला. मग काय मज्जाच होती. एका हाताने बनवायचं आणि एका हाताने चिवडा खायचा. मग ते कांदा, कढीपत्ता, कसुरी मेथी, मिरची हे सगळं एकत्र करायचं आणि त्यामध्ये आपल्याकडे असलेले सर्व मसाले टाकायचे. त्यामध्ये तिखट, थोडी हळद, जिरे पावडर, धनी पावडर आणि मीठ. त्यावर तुम्ही थोडा लिंबाचा रस पण टाकू शकता. आणि आता ते सगळं मिश्रण पूर्ण एकजीव करायचं आणि त्यावर ते मिश्रण सगळीकडे पसरवून घ्यायचं. नंतर कणकेचा गोळा घेऊन छोटी चपाती लाटायची. त्यानंतर त्या कणकेचा पुन्हा गोळा करून ती चपाती लाटून घ्यायची. एखाद्या दिवशी पोळ्यांची कणिक जास्त झाली की जास्तीच्या पोळ्या न करता आपण या प्रकारे काहीतरी वेगळं करून खाऊ शकतो. माझा गॅसवरचा तवा गरम झालेला होता. त्यावर मी तेल टाकले आणि त्यानंतर चपाती दोन्ही बाजूनी छान भाजून घेतली. तुम्ही बघू शकता दिसायला पण खूप मस्त दिसत आहे. मी इथे तेलाचा वापर थोडा कमीच केला. तर अशा प्रकारे आमच्या घरी आम्हा सर्वांनाच ते आवडलं. तुमच्याकडे तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.